नमस्कार मित्रमैत्रिणींनो. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आज मी आपल्याशी इकडे घेऊन आलीये माझ्या अतिशय आवडत्या अशा पाहुण्या सोनाली लोहार मॅडमला. नमस्ते सोनाली मॅम. नमस्कार. आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी सोनाली मॅम यांची निवड केली माझ्या YouTube चॅनलसाठी. याचं कारण हे आहे, की त्या खूप वेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. त्यांनी गेली 25 वर्ष ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आणि गेल्या 25 वर्षांचा हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. हे एक वेगळं क्षेत्र आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि या क्षेत्रात त्या स्वतः कशा आल्या, कशा रुजल्या, त्यांनी कसं हे क्षेत्र निवडलं, हे सगळं आपण आज त्यांच्याशी गप्पा मारून जाणून घेऊयात. सोनाली मॅम, खूप-खूप स्वागत आहे आणि मला खरंच अतिशय आनंद आहे, की मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकली आहे आणि आज माझ्या माध्यमातून अनेक महिलांना आपण एका वेगळ्या क्षेत्राची ओळख करून देणार आहोत आणि तुमची स्वतःची जी पर्सनॅलिटी आहे, ती मला खूप आवडते पर्सनली. सो आज मी तुमच्यासारखं व्यक्तिमत्व लोकांपुढे आणण्यात यशस्वी झाली आहे. माझा पहिला प्रश्न हा आहे, की तुमची ही करिअरची सुरुवात कशी झाली? तुम्ही कसं निवडलत, की मला हे वेगळं प्रोफेशन हवंय? सगळ्यांना आधी जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचे चॅनलचे जेवढे सबस्क्रायबर आहेत, तुमच्या मैत्रिणी आहेत, हा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्या मैत्रिणी असतील, तर त्या सगळ्यांना आपण आजच्याच दिवसापुरतं असं नाही, पण फॉर एव्हर थँक यू. शुभेच्छा आहेत, की आपण स्त्री आहोत त्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना आहे आणि तो असाच राहील, ह्याची आपण काळजी घेऊया. मी ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट म्हणून जवळजवळ आता माझ्या कारकिर्दीला 30 वर्षाहून जास्त कालावधी लोटला. ओके. आणि म्हणजे आता तुम्ही कल्पना करा की मी कुठल्या काळाविषयी बोलते. तर त्यावेळेला आपण खूप आज्ञाधारक आणि आजची मुलं असतातच, पण आपण जरी जास्त होतो असं मला वाटतं, की आई वडील जी दिशा दाखवतील, बोट दाखवतील तिकडे आपण जायचो. बऱ्यापैकी ती पद्धत होती. आणि तसं फारसं असं एक्सपोजर खूप जास्त आत्ताच्या प्रमाणात जेवढं एक्सपोजर आहे ह्या पिढीला, तेवढं आपल्याकडे एक्सपोजर तेवढं त्यावेळेला नव्हतं. आणि काही विशिष्ट असे मार्ग होते किंवा चॅनल्स होते, तर ते आपण महिलेला पायवाटा चालतो म्हणतो तसं आपण ते चालायचं. तर मेडिकल करायचं, इंजिनिअरिंग करायचं असा जो एक प्रघात होता, तर त्याप्रमाणे माझ्या वडिलांची इच्छा होती की मी मेडिकल साईडला जे काही आहे ते करावं असं. आणि मार्क उत्तम मिळाले 12वी मध्ये आणि फार इझिली ऑडिओलॉजी स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी कोर्सला मला त्यामुळे प्रवेश मिळून गेला. आणि त्यांची इच्छा होती की मी हे पण करावं, म्हणजे मेडिकल साईडला पण जावं, तिथेही शिक्षण घ्यावं. आणि त्यांना अशी इच्छा होती की मी एमपीएससी युपीएससीच्या परीक्षा देऊन क्लास 1 ऑफिसर पण करावं. अशा दोन्ही इच्छा होत्या. तर त्याच्यामुळे हेही करायचं आहे आणि ते झाल्यानंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पीएससीच्या एक्झाम्स पण द्यायच्या आहेत, पब्लिक सर्व्हिस कमिशनच्याही डोक्यात होतं. आणि त्याच्यामुळे त्यावेळेला ना आमचा जो हा डिग्री कोर्स होता, जो मी टीएन मेडिकल कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळाला होता, तर त्यावेळेला तो कोर्स हा 3 वर्षाचा होता. आणि मग ते मला ते सहज शक्य होतं, म्हणजे तेही करायचं आणि मग पीएससी एक्झाम्स पण द्यायच्या, हे पण सोपं होतं. त्यामुळे सगळा विचार करून मग त्याला ऍडमिशन घेतलं आणि सुरू झाला प्रवास तिथून माझा. पण किती म्हणजे तुम्ही आता 30 वर्षापूर्वीचं हे सगळं सांगितलं, तर तेव्हा तर हे करियर कोणाला माहितीच नसेल मला वाटतं. म्हणजे तेव्हापासनं सुद्धा हा. तुम्हाला एक वेगळ्या क्षेत्रात तुम्ही आहात याच्याबद्दल नेहमी लोकांच्या डोळ्यात कुतूहल तुम्हाला पाहायला मिळालं असेल, बरोबर का? हा, बरोबर आहे. कारण का काय आहे की ऑडिओलॉजी स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी हे फील्डच आपल्या भारतासाठी ना, तसं आता किती वर्ष झाली, म्हणजे 60 किंवा 70 वर्ष झाली असतील जे भारतामध्ये येऊन. ते त्याच्या अगोदर ते दुसऱ्या महायुद्धापासून आपल्याकडे, म्हणजे हे ह्या क्षेत्राला सुरुवात झाली तर दुसऱ्या महायुद्धापासून झाली, की तेव्हा युद्धामध्ये सैनिकांच्या कानावरती, मेंदूवरती आणि मोठे स्फोट होऊन, आघात होऊन त्यांना बोलण्याच्या, ऐकण्याच्या तक्रारी अशा ज्या व्हायला लागल्या, मग त्याच्यावरती उपचार पद्धती काय, म्हणून ते क्षेत्र हे एक
अस्तित्वात यायला लागलं. आणि मग ते भारतामध्ये यायला तर मग अजून जास्त कालावधी लागला. त्यामुळे आपल्यासाठी ते क्षेत्र तेव्हाही म्हणजे आता 30 वर्ष त्याच्यातून अजून कमी करा, म्हणजे मी जेव्हा सुरू केलं त्यावेळेला ते बऱ्यापैकी बाल्यावस्थेत असलेलं क्षेत्र असं होतं, पण नवीन होतं. आणि नवीन क्षेत्र असलं म्हटलं ना की मग काय होतं की चॅलेंजेस वाढतात तुमच्या. कुठलंही एक 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 एस्टॅब्लिश तुम्ही फील्ड घेतलं ना की तुम्हाला तुमची पूर्ण वाटचाल माहित असते पुढची, की आपण काय करणार. पण नवीन क्षेत्र म्हटल्यानंतर मग तुम्हाला आव्हानं पण जास्त असतात, पण त्याचप्रमाणे संधी पण जास्त असतात. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही पुढे काहीतरी तुम्ही करण्याच्या दृष्टीने तुम्ही स्वतःहून बरंच काही त्यात तुमचे इनपुट्स देण्याच्या संधी ज्या असतात त्या पण खूप असतात. त्यामुळे हा ते सगळ्यांना आता सुद्धा तुम्ही किती जणांना तुम्ही सांगा की ऑडिओलॉजी स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी असं म्हटल्यानंतर आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यापैकी तरी किती जणांना हा पूर्ण हे नाव माहिती असेल. ऑडिओलॉजी हे माहित असेल, कदाचित कानाचं माहित असेल, पण स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी म्हणजे काय. आणि त्यातही माझं ज्याच्यामध्ये स्पेशलाइज्ड आहे मी, व्हॉइस थेरपी, जी एक स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजीची एक विशेष शाखा आहे. त्यात माझं विशेष ज्ञान आहे. तर जे मी प्रॅक्टिस करते, मी प्रॅक्टिस करते व्हॉइस थेरपिस्ट म्हणून गेले 20 वर्षापासून. तर ते तर अजूनच नवीन ना सगळ्यांना. तर हो, तेव्हाही नवीन होतं आणि व्हॉइस थेरपी म्हटलं तर आता सुद्धा नवीनच आहे पण लोकांसाठी. आता ओघाने मला पुढचा प्रश्न हाच विचारावा वाटतो, की मग ह्या तिन्हीमध्ये काय फरक आहे? कारण आम्ही एकदम सामान्य आहोत, की कान दुखलं की आम्हाला माहिती आहे कानाच्या डॉक्टरकडे जायचं. पण कधी घसा बसल्यावर किंवा आवाजाचा पण काय एवढा इश्यू असतो. म्हणजे 1-2च गोष्टी माहिती असतात हां. एक तर बोलता येत नाही म्हणजे मुकेपणा आहे किंवा मग खूप जोरात आवाज आहे. पण त्याच्यासाठी काय करायचं असतं हे आम्हाला माहितीच नाहीये सामान्य लोकांना. तर तुम्ही काम करता ह्याच्या या तिन्ही गोष्टींमध्ये काय फरक आहे? तो आम्हाला थोडक्यात सांगा. हा, तर कानाचे विकार जे असतात ते आपल्याला माहित असतात. आणि कान दुखतो, कान कमी ऐकायला येतं, कानामधनं अजून काहीतरी त्याच्या व्याधी असू शकतात, काही पाणी येतंय, अमक येतं, डमक येतं. पण जास्त करून आपण कान दुखला किंवा कमी ऐकायला आला की आपण कानाच्या डॉक्टरकडे जातो. आणि मग तिथे ऑडिओलॉजिस्टचा रोल येतो. ऑडिओलॉजिस्ट म्हणून आपण कानाची जी क्षमता आहे, ऐकण्याची क्षमता आहे, तिचं तपासणी ही ऑडिओलॉजिस्ट करतात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की कुठल्या कानाच्या कुठल्या भागामध्ये प्रॉब्लेम हा असू शकण्याची शक्यता जास्त आहे. बाह्य कर्ण, अंतर कर्ण, की हां. मधला जो कानाचा भाग आहे त्याप्रमाणे मग आपण त्याची ऑडिओमेट्री किंवा बेरा सारख्या टेस्टिंग असतात, ज्या कानाच्या ऐकण्याच्या तपासणी असतात. तर हे करून हे सहाय्यक असतं कान नाक घसा तज्ज्ञांसाठी, त्यांची ट्रीटमेंट पुढे कशी न्यायची ते ठरवण्यासाठी, की त्यांना ऑपरेशनची गरज आहे का, की ह्या ना आपल्याला कानाला मशीन द्यायचंय का ऐकण्याचं, हे सगळं ठरवण्यासाठी ऑडिओलॉजिस्ट. आणि त्याच्यानंतर मग कानाचं मशीन दिलं, समजा देण्याची गरज पडली, तर ते कुठल्या प्रकारचं पद्धतीचं मशीन, ते पूर्णपणे ऑडिओलॉजीचं काम असतं. ते निवडणं योग्य मशीन आणि मग त्याची परत सवय करून देणं जे कोणी वापरतात आहे त्यांना. त्यामुळे हे सगळं ऑडिओलॉजीचा रोल झाला. स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजीमध्ये आपली वाचा भाषा विकार, म्हणजे बोलण्याचे जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा भाषेच्या संदर्भात काही जर अडचणी असतील, काही मुलं बघा बोबडं बोलतात, तोतर बोलतात, हां. किंवा काही जणांना पॅरालिसिस अटॅक झालेले वगैरे असतात आणि त्यांना बघा भाषा पटकन शब्द सुचत नाहीत किंवा बोलताना येत नाही, तोंडातून शब्द फुटत नाही. तर हे सगळे ना भाषा वाचा विकार असं म्हणतो आपण. किंवा काही जण फ्लुएन्सी डिसऑर्डर म्हणतो, म्हणजे अडखळत बोलतात. तर हां. हे सगळे वाचा भाषेचे. आता ह्यातला अजून एक एक भाग वेगळा काढला तर तो म्हणजे आवाजाचे विकार, म्हणजे व्हॉइस. ओके. बरं. सो वाचेचा एक भाग आहे आवाज, आणि तो निर्माण होतो तो आपल्या स्वरयंत्रामधनं. पण ते एकमेव रिस्पॉन्सिबल नसतं आवाजाच्या निर्मितीसाठी. आवाजाच्या निर्मितीसाठी 3 संस्था काम करतात. एक वरची इथपासून इथपर्यंत, एक इकडे गळ्यातली, आणि एक खालची म्हणजे तुमची हो. श्वसन संस्था. तर अशा तिन्ही संस्था मिळून आवाजाची निर्मिती करतात. गळ्यामध्ये तुमचं स्वरयंत्र जरूर असतं, जे साऊंड वेव्स तयार करतं. पण उत्तम आवाज पाहिजे असेल तर आपल्या या तिन्ही संस्था या एका हातात हात घालून छानपैकी काम केलं पाहिजे, पण त्यांच्यामध्ये काही आजार नको. आता हे फार काही लोकांना माहित नसतं. का माहित नसतं? कारण का आपण आवाजाला फारसं काही
महत्व देत नाही आणि बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टी या आपण गृहीत धरतो की आपण थोडाफार आवाजामध्ये फरक हा आपला होतच असतो, नाही का? बरोबर. की काय सर्दी झाली, खोकला झाला, बसला की आवाज, थोडस जास्त बोललं, लग्नामध्ये खूप जास्त किंचाळलो, ओरडलो, गप्पा मारल्या, गाणी म्हटली की झाला आवाज बसला, म्हणून आपण आवाजाला काही जास्त देत नाही महत्व. पण ह्याचे सुद्धा फार मोठे मोठे विकार असू शकतात. अगदी काहीतरी स्वयंयंत्राला झालेलं इजेपासून ते कुठेतरी या संपूर्ण सिस्टीम मध्ये असलेला अतिशय गंभीर आजार, जो हृदयाचाही असू शकतो, जो बापरे! कॅन्सरही असू शकतो, या सगळ्यापर्यंत चा संबंध हा तुमच्या बदललेल्या आवाजाशी असतो. आणि ह्याविषयीचं नॉलेज जे आहे ते फार कमी जणांना, आपल्याला त्याची एवढी माहिती नाही आहे. आणि त्याच्यावरती जी उपचार पद्धती असते, म्हणजे ते शोधणं आधी, ते विकार कुठे आहे, हां. खरोखरच कुठल्या पद्धतीचा विकार आहे, म्हणजे त्याचं एक डायग्नोसिस है ना, हं. शोधून काढणं की काय आजार आहे आणि मग त्याच्यावरती काय उपचार आहे हे ठरवणं, ते उपचार देणं, आणि परत एकदा ह्याच्यावरती सर्जरी जर गरज असेल तर त्या तज्ञांना सुद्धा व्हॉइस थेरपिस्टची खूप जास्त मदत. जवळून एक टीम म्हणून काम करावं लागतं, असं म्हणेन मी. बापरे! केवढे याच्यात म्हणजे किती खोल आहे ना हे सगळं एकदम सो डीप आणि वर-वर पाहता कोणालाही एवढा फरक कळत नाही. हे तुम्ही आता म्हटलातच. तर साधी गोष्ट आहे हां, की मला 2 घटना आठवतात, की माझ्याबरोबर एक मुलगा होता. जसं सगळेजण वयात येतात, तसं वयात आल्यानंतर पुरुषांचा जसा आवाज थोडासा घोगरा होतो, तर त्या मुलाचा आवाज बदललाच नाही. आणि नंतर त्याला इतके हसायचे सगळे, कारण की त्याची बॉडी खूप चांगली असं म्हणजे ही वॉज अ मॅन बिल्ट अप त्याची. पण त्याचा आवाज इतका बारीक होता आणि तो ऐकताना असं ऑडच वाटायचं. हा हा एक मला आठवणारा म्हणजे आवाजाच्या बाबतीतला मेजर इन्सिडन्स जो नोटीस केला माझ्या मेंदूनी, की हां, हे काहीतरी वेगळं आहे. आणि तसं खूप लोकांचं असं होतं, की आवाज चिरका असतो. गायकांचं बरेचदा असं होतं, की छान आता वयात येतायत सर खूप रियाज केला, मेहनतीने गायला लागले आणि एका वयात ना आवाज क्रॅक व्हायला लागला, तर त्यांचा कॉन्फिडन्स लेव्हलही जातो. तर हे असं का होतं? म्हणजे हे फक्त सायकॉलॉजिकल आहे का इज इट अ फिजिकल डिसऑर्डर अल्सो? आणि याच्यावर उपाय पण आहेत? करेक्ट आहे. आता तुम्ही म्हटलं तसं की मुलं आणि ज्या वेळेला वयात येतात, ही ना प्युबर्टी रिलेटेड डिसऑर्डर आहे, म्हणजे वयात हां. येतानाची. कारण का त्यावेळेला शरीरामध्ये मुलांच्या जसे बदल होत असतात हॉर्मोन्सच्यामुळे, हॉर्मोनच्या बदलामुळे, तसंच ते स्वरयंत्रामध्ये सुद्धा बदल हे शारीरिक स्तरावरती होत असतात. म्हणजे त्या एका काळाच्या अगोदरच्या काळामध्ये साधारणतः मुलीचं आणि मुलाचं स्वरयंत्र हे एकाच साईजचं असतं. हां. पण ज्या वेळेला प्युबर्टी स्टार्ट होते त्यावेळेला मुलाच्या स्वरयंत्राचा आकार हा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये बदलतो आणि त्यांच्या स्वरतारा ज्या आहेत त्या मोठ्याही होतात आणि जाड्याही होतात. हां. आणि म्हणून त्यांचा जो आवाजाचा जो एक पिच म्हणतो आपण, हं. तर तो हा खाली जातो, म्हणजे थोडासा अच्छा. बसका आवाज येतो म्हणतो ना आपण, थोडासा आपण आणि त्याला घोगरा म्हणतो येतो. आपण आवाज फुटला. हा, म्हणजे तो पुरुषी आवाज सुरू झाला असं म्हणतो आपण. बरोबर. कधी कधी काय होतं की हे होणारे जे बदल आहेत ते शरीर ऍक्सेप्ट करत नाही किंवा मन ऍक्सेप्ट करत नाही, अच्छा. आणि मग तो फुटलेला आवाज जो आहे तो घेऊनच तो जो मुलगा आहे तो पुढे तशीच वाटचाल करण्याची शक्यता असते, आणि जे अत्यंत त्रासदायक असतं. कारण का स्वरयंत्र एकतर बदललेलं आहे, त्या आवाजासाठी आता ते काही राहिलेलं नाही आहे. आणि तरीही तो मुलगा त्याच आधीच्या आवाजामध्ये बोलण्याचा प्रयत्न करत राहतो, पण त्यालाही कळत नाही की काय चाललेलं आहे, की आता मला कुठल्या आवाजामध्ये बोलायचं, ह्या आवाजात बोलायचं की मला आधीच्याच आवाजात बोलायचं. हा एक झगडा असतो, एक मानसिक झगडाही असू शकतो. आणि कधी कधी काय होतं की मुलांना अनुकरण प्रिय पण असतात, आणि घरामध्ये आता असं बघितलं गेलेलं आहे की हा प्रकारचे त्रास जे आहेत ना, आता जिथे मातृसत्ताक पद्धती आहे की नाही, अशा ठिकाणी ना ती मुलं जास्त ह्याच आवाजामध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात, कारण का आजूबाजूला खूप जास्त महिला असतात आणि त्या हां. जरा अधिकारी असतात, तर अशा वेळेला मुलांना वाटतं की नाही हाच आवाज आपला आहे, असंही असू शकतं. तर अशा ओह! पद्धतीचे ना त्याला प्युबोफोनिया जे डिसऑर्डर आहेत, गमतीचा भाग म्हणजे ह्याच्यामधले ना 90% पेक्षा जास्त जे हा जो त्रास आहे, तर 90% पेक्षा जास्त केसेस मध्ये ना अगदी 1-1.5 तासामध्ये बरा होऊ शकतो व्हॉइस काय थेरपीने. सांगता? माय गॉड! हे माहीतच नसतं. हो, पण हो. हे माहीतच नसल्यामुळे
वर्षानुवर्ष मुलं त्याच आवाजामध्ये बोलतात. माझ्या अगदी 50व्या वर्षी सुद्धा पेशंट येतात, 80व्या वर्षी सुद्धा रिक्वेस्ट करतात की माझा मुलीसारखा आवाज तुम्ही मुलासारखा करून द्याल का म्हणून. बापरे. जितकं लवकर येतात तेवढं ते अजून सोपं असतं, कारण का नंतर नंतर बऱ्याच गोष्टी या मानसिक स्तरावरती खूप परिणाम करणाऱ्या होतात. या अशा आवाजामध्ये एका मुलाने बोलणं, हे इमॅजिन करा की कसं असेल ते. मला आठवतं ना मॅम, की तो जो मुलगा होता ना, तो कमीच बोलायचा मग. म्हणजे जेव्हा नॉर्मली मित्र-मैत्रिणी गप्पा मारतायत, हसतायत, टाळ्या देतायत, तेव्हा त्याचा कुठे आवाजच नसायचा. मग नॅचरली त्याच्या कॉन्फिडन्स लेव्हलवर त्याचा परिणाम होतच असेल, की नकोच बोलूया बा, हो, उगाच आपली 4 लोकांत रुळवली जाईल, त्याच्यापेक्षा मी बोलतच नाही असं. तुम्हाला गंमत माझं सांगते की नॉट जस्ट दॅट, पण आता माझ्याकडचं अजून एक उदाहरण आहे. एक्सेप्शनल केसेस असतात या, पण आता माझ्याकडे एक मुलगा आला होता अशा आवाजामधला, आणि त्यांच्या घरामध्ये ना सगळे मुले म्हणजे मुलंच जन्माला येत होती. फार एक्सेप्शनल केस आहे. आणि मुलगी जन्मालाच येत नव्हती, आणि हा मुलगा जो त्याचा आवाज कुठला पण तो त्याने ऍक्सेप्ट नाही केला, आणि तो मुलीच्याच आवाजामध्ये बोलत राहिला. आणि ज्या वेळेला ही मुलं मग कोणीतरी त्याच्या ओळखीचा मुलगा हा घेऊन आला क्लिनिकला की नाही, आता हा हे आवाज हमको चेंज करना है, तुम्हारा ठीक आवाज नहीं है म्हणून. आणि त्या मुलाचा आपण मुलासारखा आवाज केला, आणि तो आवाज त्याच्या घरच्यांना ऍक्सेप्ट होईना, आणि घरचे म्हणायला लागले नहीं उसका पहले वाला वो लड़की वाला आवाज अच्छा है, हमको अच्छा लगता है. त्यामुळे याच्यात इतके पदर आहेत माहिती, आवाज म्हटलं की इतके पदर आहेत, आणि खूपसं बिहेवियरल इश्यूज येतात त्याच्यामध्ये. तर इतकं हलक्यामध्ये आपण किंवा लाईटली नाही घ्यायला पाहिजे हे सगळे प्रॉब्लेम्स, आवाजाचे प्रॉब्लेम्स. त्यामुळे मी तरी मला अगदी कोणी चालता चालताना असं वाटेत जरी कोणी असा आवाज, मुलाचा आवाज मुलीसारखा दिसला, तर मी ओळख असू दे नसू दे, मी त्याचा हात धरते आणि सांगते ही आवाज ठीक करती हूँ, चलो मेरे क्लिनिक को, असं करून. कारण का माहित आहे ना काय यातनांमधनं ती मुलं जात असतील, किती करेक्ट. ह्युमिलिएशन मधनं जात असतील. करेक्ट. असं असतं. आणि मॅम मग जेव्हा तुम्ही असं कोणाचा आवाज दुरुस्त करता किंवा दुरुस्त हा शब्द थोडासा ऑड आहे इकडे ॲक्चुअली पण अ, जेव्हा असं होतं तेव्हा त्या माणसांनी तुम्हाला नंतर त्यांची काय रिएक्शन असते? म्हणजे ते तुमचे क क दे शुड बी थँकफुल. तर अशी काही इन्सिडेन्सेस आहेत का, की त्यांनी येऊन तुम्हाला मग खरंच दे शेअर्ड की हो, थँक यू सो मच. हो, 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 बिलकुल. यू शेअर्ड माझ्याकडे माझ्याकडे लग्नाची पत्रिका घेऊन येतात मुलं. कारण त्याच्या अगोदर या आवाजामुळे लग्न जमत नसतं ना. म्हणजे मुलाचा आवाज जर मुलीसारखा असेल तर एखादी मुलगी ती एक्सेप्ट करणार नाही. किंवा इवन मी हे उदाहरण पण वारंवार देते की माझ्याकडे एक कपल आलं होतं, आणि त्या गृहस्थांचा आवाज मुलीसारखा होता, आणि त्यांना एक छोट बाळ होतं. तर ते माझ्याकडे आले होते की ह्याच्यासाठी की माझा आवाज नीट करा, कारण का हा मुलगा माझा मोठा झाल्यानंतर त्याला कोणी चिडवलं नाही पाहिजे तुझ्या बाबांच्या आवाजावरनं, आणि म्हणून तुम्ही माझा आवाज नीट करा असं. आणि त्याच्यानंतर ते खूप दिवस माझ्या संपर्कात राहिले होते. त्यांचा मुलगा मोठा झाला, शाळेत जायला लागला, त्या सगळ्या ते मला अपडेट्स द्यायचे. अशा खूप साऱ्या आहेत गोष्टी. किंवा काही पेशंट अजिबात काहीही हासभास नाही, आवाजाची तक्रार घेऊन आले होते, आणि कॅन्सर डिटेक्ट केला गेला होता. त्या आवाजाच्या बापरे! तक्रारीच्या तपासाच्या वेळेला कॅन्सर डिटेक्ट केला गेला होता. ते आजही ते संपर्कात राहतात. आणि किती छोटी गोष्ट ना, आवाज म्हणजे खरं सांगायला गेलं तर, पण त्याच्यावरनं एखाद्याचा जीव वाचतो. आणि कल्पना नसताना, हसभास नसताना त्या तपासामध्ये निघतात अशा गोष्टी. तर त्यावेळेला ती मंडळी खूप जाण ठेवतात आणि संपर्कात राहतात, आणि खूप छान वाटतं. किंवा माझे सगळे इंडस्ट्री, आपल्या मराठी इंडस्ट्री मधले जेवढे म्हणून पेशंट आहेत, कलाकार आहेत, नाही. गायक आहेत, तर ते सगळेच एक छान मैत्रीपूर्ण संबंध होऊन जातात, कारण आवाज हा त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो. आणि तो ज्या वेळेला जातो ना बरोबर. किंवा खराब होतो, त्यावेळेला एक प्रकारे त्यांच्या करिअरवरती परिणाम होत असतो, आणि खूप मोठी गोष्ट असते. कारण का इंडस्ट्रीमध्ये आवाज कलाकारांचा खराब होणं म्हणजे इतकी कॉम्पिटिशन आहे, इतकी टफ कॉम्पिटिशन आहे, की हे जरा जरी
थोडस बाहेर गेलं, काय झालं तर पूर्ण करिअर संपू शकतं. अशाही गोष्टी होऊ शकतात. तुमची संधी ही दुसऱ्याला सहज दिली जाते, पटकन दिली जाते. आणि त्याच्यामुळे त्यांचेही अशाच प्रकारे संबंध राहतात कायम. किती छान. आणि केवढं वास्ट ह्याचा ह्याच्यात म्हणजे हे विश्व किती मोठं आहे थोडक्यात आवाजाचं. मला किती कलाकार आता तुम्ही म्हणालात तर आठवून गेले की जे त्यांच्या आवाजामुळे लोकांना आधी लगेच ओळखता येतात. मग त्यांची पर्सनॅलिटी, देह नंतर येतो, पहिले त्यांचा आवाज येतो. असं की अमिताभ बच्चन आहेत, नाना पाटेकर आहेत, नंतर अमीन सयानी जे फक्त आवाजाने सगळ्या जगावरती त्यांनी राज्य केलं रेडिओवरून. लता दीदी आहेत. सॉरी, माझा खरी मला गोष्ट वाटतं आहे. हँग होतोय का पुन्हा पुन्हा, पण ठीक आहे. आवाज माझा येतोय की नाही ते इम्पॉर्टंट आहे आज. येतोय. सगळ्यात महत्वाचा आज आवाज, त्याच्यामुळे तो एक्झॅक्टली. मला ऐकू येतोय तुमचा. सो मॅम, जसं कलाकार म्हणजे हल्लीच्या जगात तर व्हॉइस मॉड्युलेशन आणि व्हॉइस शी रिलेटेड सुद्धा अनेक करिअर आलेले आहेत. जसं ॲनिमेशन मध्ये लोक आवाज देतात त्या पात्रांना. तर व्हॉट डू यू सजेस्ट की हे नॉर्मली पण लोकांनी करावं की नाही करावं, व्हॉइस मॉड्युलेशन किंवा आवाजाशी संबंधित जे आपण खूप आरडाओरडी करतो लग्नात, खूप काय काय नाचलो गायलो. तर हे सगळं करताना काय काळजी घ्यावी, काय सांगाल तुम्ही? काही टिप्स द्या म्हणजे थोडक्यात. टिप्स म्हणजे खरं सांगायचं तर ना, आवाज हा सक्षम बनवणं हे फार सोपं आहे आणि तो आपला अधिकार पण आहे. आपण इतर सगळं शरीर जसं सक्षम बनवतो तसंच आपण आवाज सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने सक्षम करू शकतो. तर ते माझं सगळ्यांना म्हणणं राहील की थोडंफार त्याच्यावरती मेहनत घ्या आणि अजून चांगल्या पद्धतीने आवाज वापरायला शिकूया आपण. अगदी सोपं आहे ते, त्याचे टेक्निक्स आहेत, त्याचे एक्सरसाइजेस आहेत, दॅट इज व्हॉइस थेरपी. तर ते आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे. अगदीच काही नसेल समजा, तरी पण समजा तुम्हाला त्याचा व्यवसायाचा भाग बनवायचा आहे, म्हणजे तुम्हाला एखादा कुठलं तरी असं करिअर करायचं आहे की ज्याच्यामध्ये आवाजाचा संबंध आहे, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे, डबिंग आर्टिस्ट आहेत, गायक आहेत, तुम्ही कॉल सेंटर मध्ये आहात, कुठे तुम्ही शिक्षक आहात. तर ह्या सगळ्यांना मात्र अगदी आवर्जून सांगणं की तुम्हाला एक्सक्यूज नाही. तुम्ही तर आवाजाच्या संदर्भातलं जे ट्रेनिंग आहे आणि माहिती जी आहे ती घेतलीच पाहिजे. आणि त्याचबरोबर तुम्ही वोकल हायजीन म्हणजे आवाजाची काळजी घेतली पाहिजे. जशी शरीराची काळजी घेतात तशी आवाजाची, स्वरयंत्राची काळजी, त्याला वोकल हायजीन म्हणतात, ते तुम्ही घेतलंच पाहिजे. आणि बाकी नॉर्मल आता तुमच्या आमच्यासारखे आहेत की ज्यांना आता मला ओरडायचं आहे, आता मी काही लग्नामध्ये गेली तर मी अगदी काय हळूहळू बोलणारच नाही. किंवा मी माझ्या लहान मुलांना मी सांगणार नाही अरे हळू बोल रे, कारण का लहान मुलं आहेत त्यांना. पण अशा वेळेला आपण काही गोष्टी लक्षात ठेवलं पाहिजे की आवाज खराब झाला किंवा त्याच्यामधला बदल आहे तो साधारण 1-10 दिवसाच्या वरती तसाच राहिला, तर मात्र आपण तज्ञांना जाऊन नक्कीच भेटायचंय आणि शोधून काढायचं, त्याचं कारण शोधून काढायचं की काय आहे. त्याच्यामुळे ही साधी गोष्ट आहे जी आपण करायचीच आहे. प्रोफेशनल व्हॉइस युजर्सनी व्यावसायिक कारणांसाठी वापरतात ते आवाज जे आहे, त्यांनी तर 6 महिन्यातून एकदा आवाज कसाही चांगला असू दे, वाईट असू दे, काही असू दे, पण आवाजाची तपासणी, ज्याला आम्ही सॉर्ट ऑफ ईसीजी काढतो आम्ही आवाजाचा, तर ती स्पेक्ट्रोग्राफिक अनालिसिस आणि छानपैकी तुमच्या स्वरतारा बघून घेणं एंडोस्कोपिकली, या गोष्टी या 6 महिन्यातून एकदा तरी तुम्ही करायलाच पाहिजेत. आणि व्यावसायिक कारणांसाठी आवाज वापरणाऱ्यांनी व्होकल अब्यूज आणि मिसयूज नाही करायचा, शक्यतो वरती नाही करायचा, अनलेस अंटील यू आर ट्रेन फॉर इट. म्हणजे जोराने ओरडायचं, जोराने किंचाळायचं, हे तुम्हाला करणं भाग असेल, एखाद्या ऍक्टिंग करतात तुम्ही आणि तुम्हाला ओरडायचं, तुम्हाला टेक्निक शिकायला पाहिजे की गळ्यावरती जोर न देता डायफ्राम वरती जोर देऊन तुम्ही कसं ओरडू शकता. त्याच्यामुळे हं. व्होकल अब्यूज किंवा मिसयूज हा करा, पण योग्य ट्रेनिंग घेतल्याशिवाय करू नका, असं मला त्यात एक सूचना द्यावीशी वाटेल. भरपूर पाणी पित राहा रोज. आपण कोविड पासून शिकले तर सस्टेन इनहेलेशन तर घ्याच, आणि तोंड कोरडं पडू देऊ नका. एवढ्या छोट्या छोट्या सूचना आहेत. मला आता पटकन काय आठवलं माहितीये की लहानपणी म्हणजे मी गाणं शिकायचे ना, तर माझ्या टीचर मला सांगायचे की लोण्याचा गोळा खाल्ला ना ताजा
तरी सुद्धा आवाजाला आतून सॉफ्टनेस मिळतो. आणि आम्ही ज्येष्ठ मध खायचो जाता येता, कंठसुधारक वटी खायचो जाता येता. तर अशी छोट्या-छोट्या गोष्टी ज्या घरातून आई-आजी सांगतात, तर त्या हल्ली तर कोणी ते अगदी करत नाही, पण त्या केल्या पाहिजेत. बरोबर ना? अगदी 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 म्हणजे तोंडामध्ये लाळ येत राहील असं तुम्ही काहीही तोंडामध्ये ठेवून सगळू शकता आणि विच इज गुड फॉर व्हॉइस. राइट, राइट. त्यामुळे मग त्याच्यामध्ये आंबट आंबट पदार्थ पण येतात की चिंचेच्या गोळ्या आवळा, चिंच, लिंब हे सगळं चांगलं आहे खरं सांगायचं तर आवाजासाठी. अर्थात तुम्हाला ऍसिडिटी होणार नसेल तर, सर्दी खोकला आणि ऍसिडिटी होणार नाही असं सगळं काही तुम्ही खाऊ शकता. नक्कीच. मॅम मला असं वाटतंय, की आज मला काही देवाची इच्छा नाहीये, की मी स्क्रीनवर दिसावे. आज देवाला वाटतंय माझाही आवाजच पोहोचावा. सो मी सारखी इकडे येतेय. मी जाता-जाता एक पटकन तुम्हाला प्रश्न मला विचारायला आवडेल, की महिला दिनानिमित्त आज आपण ही मुलाखत घेतोय. तर तुम्हाला स्वतः तुम्ही इतकं छान करियर स्वतःचं घडवलंय. तर व्हॉट विल यू गाईड टू अदर वुमन, की ज्यांना तुम्हाला काय मेसेज द्यावासा वाटतो आज महिला दिनानिमित्त? तो आपण जाता-जाता घेऊयात आणि थांबूयात. खरं सांगायला गेलं तर असं कुठलं क्षेत्र आहे की जिथे आता आपण नाही आहोत. त्याच्यामुळे आपण सगळीकडे आपला ठसा ऑलरेडी उमटवलाय. अगदी पार चंद्रावरती सुद्धा आपल्यातली एक अजून सुद्धा तिथे बसलेली आहे. हो. त्याच्यामुळे आता सगळं आपण पाणी, जल असू दे, जमीन असू दे आणि वायू असू दे, आपण सगळीकडे आहोत. त्याच्यामुळे इतकं सक्षम ऑलरेडी झालेलो आहोत. फक्त एकच आहे की कुठेही ना मला हे जमणार नाही ही भावना जर असेल तर ती काढून टाका. कारण का जमणं हा भाग जो आहे ना तो तुमचं पहिला जे स्टेप तुम्ही घ्याल ना ती सगळ्यात महत्वाची असते. त्याच्यानंतर तो प्रवास सुरूच होऊन जातो. आणि मग ना स्त्री आहे ना, मी खरं सांगते, आज मी धाडस करते बोलण्याचं. आज महिला दिन आहे म्हणून नाही, पण अदरवाईज ऑल्सो पण मी हे धाडस करू इच्छित होते की कुठे ना कुठेतरी ना आपल्यामध्ये काही पुरुषांपेक्षा प्लस पॉइंट हे जास्त आहेत. म्हणजे ते अगदी सहनशीलता असू दे किंवा काही करून दाखवण्याची उर्मी असू दे, स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची उर्मी असू दे, ही ना स्त्रीमध्ये थोडीशी जास्त प्रमाणात असते असं माझं प्रामाणिक मत आहे. त्याच्यामुळे आपल्याला काही कोणी थांबवू शकत नाही. एकदा मी ठरवलं की मी हे करणार, मी करणार, मी करणारच. आणि त्याप्रमाणे ना ते एक जिद्द मनामध्ये जर ठरवलेली असेल ना तर मग अजिबात मागे वळून बघायचं नाही. अडचणी येतातच आणि अडचणी ना त्याला तुम्ही क्रॉस करूनच पुढे जाताना त्यावेळेला तुम्ही शिकून पुढे जाता, अजून प्रगल्भ होऊन पुढे जाता. त्याच्यामुळे ते सुद्धा आपल्याला बेनिफिशियलच असतं. माझ्या सुद्धा प्रवासामध्ये अनंत अडचणी आल्या. नवीन क्षेत्र असल्यामुळे खूप कठीण प्रवास झाला. पण शिकायला मिळालं ना, त्यामुळे नेहमीच ना एक शिकण्याची प्रवृत्ती ठेवावीच आपल्यामध्ये, की मी एक विद्यार्थीच आहे, एकदा धरून चाललं ना किंवा काय नाही. म्हणजे मला काही जगातलं सगळं काही मला अवगत नाहीये. अजून खूप मोठे पल्ले गाठायचे आहेत हे मलाही माहिती आहे. आणि त्याच्यामुळे कुठेही काही असा कमीपणा आपण काही घेण्याचं कारण नाही. छोटं काम असू दे, मोठं काम असू दे, मी काम करते हेच किती मोठी गोष्ट आहे आज, है ना? आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळ्या जणी एकाच स्तरावरती आहोत. असं काही नाहीये की ही मोठं काम करते आणि ती मोठं काम करते. वी आर ऑल इक्वल अँड वी आर रिअली डुईंग गुड. अँड आय एम सो प्राऊड. आपल्या सगळ्यांच्याच साठी मला मी खूप अभिमान वाटतो मला की आपण स्त्रिया आहोत आणि आपण प्रूव्ह करून दाखवतोय स्वतःला. मग ते घरात असू दे किंवा घराबाहेर असू दे. अगदी गृहिणी सुद्धा मैत्रिणींना मोठी मला गोष्ट आहे घर सांभाळणं. मला या निमित्ताने सोनाली मॅम तुमची खूप खूप मी आभारी आहे. कारण आज आपला इंटरव्ह्यू सुद्धा आपण किती अनंत अडचणींनी पण मी हा शूट करू शकले. सो क्रेडिट गोज टू सोनाली मॅम, की त्या माझ्याबरोबर थांबल्या आणि त्यांनी विश्वास दाखवला, की हे तू करू शकतेस आणि का ते होत नाही तर मी तुला आय एम देअर. सो थँक्स टू यू. नाहीतर महिला दिनाला मलाच वाईट वाटलं असतं, की मी इतक्या चांगल्या व्यक्तीला माझी इच्छा असून मी करू शकले नाही. असा मला न्यूनगंड आला नाही. सो आय एम सो थँकफुल टू यू सोनाली मॅम. आणि सगळ्या मैत्रिणींना मला या निमित्ताने पुन्हा विचारायला आवडेल, की तुम्हाला आवडेल का मी सोनाली मॅमशी अजून बोलू का या विषयावर? तर मला तर आज समाधान झालेलं नाहीये. फार छोटा इंटरव्ह्यू मला वाटतोय, कारण मला खूप बोलायचं असतं. माझ्या डोक्यात खूप प्रश्न असतात. तर मॅम आपण आणखीन एक भाग तुमच्याबरोबर घेऊन येऊयात तुमच्या वेळेने. आणि नक्की सगळ्यांना आवडेल, मला खात्री आहे तुमच्याकडून. तुमची जी जर्नी तुम्ही म्हणालात अनंत अडचणी, त्या सुद्धा मला ऐकायच्या आहेत तुमच्याकडून. नक्की 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 अगदी
नक्की. आज मला बोलवल्याबद्दल आभार आणि आपण नक्की दुसरा भाग परत थँक करूया. मलाही बोलायला आवडेल तुमच्याशी. थँक यू सो थँक्यू मच सो मॅम मच. आणि सगळ्यांना शुभेच्छा. आपली रजा घेतो, थांबतो. धन्यवाद. थँक्यू. थँक यू.